मगाशी म्हटल्याप्रमाणे कोल्हापूर भगवमय झालंय. शिवसैनिकांमध्ये उत्साह देखील तळपतोय आणि खऱ्या अर्थाने आज एक समाधान देखील आहे की आपला शिवसेना पक्ष आज पुढे जातोय, मोठा होतोय. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि शिवसेना आणि धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे, तुमच्याकडे आहे. ही फार मोठी जमेची बाजू आहे आणि म्हणून मी नेहमी सांगायचो, सत्याचा नेहमी विजय होणार, सत्यमेव जयते. आणि म्हणून आपल्याला शिवसेना मिळाली, धनुष्यबाण मिळाला. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि शिवसेना आणि धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे. सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद, त्यांची पुण्याई, त्यांच्या शुभेच्छा देखील आपल्या पाठीशी असणं आवश्यक आहे. आणि आज या कोल्हापूरमध्ये आपल्या एवढ्या गर्दीमुळे शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही. आणि म्हणून मी अधिवेशनामध्ये देखील अनेक आपण अभिनंदनाचे ठराव घेतले, शेतकऱ्यांचे ठराव घेतले, कष्टकऱ्यांचे ठराव घेतले. या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचे आपण ठराव घेतले. अभिनंदनाचे देखील ठराव आपण या ठिकाणी केले. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील आपण अभिनंदन केलं. करोडो रामभक्तांचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं. राम मंदिराचं आणि 370 कलम याचं त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव मांडला. आणि त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री याने देखील सहकार क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवला. आणि तुम्हाला सांगायला मला या ठिकाणी आनंद वाटतो की जेव्हा आपला सहकार क्षेत्र, आपले ऊस पिकवणारे शेतकरी, साखर कारखाने अडचणीत आले, त्यावेळेस सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी 10,000 कोटीचं इन्कम टॅक्स माफ केलं. आणि सहकार क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून अनेक निर्णय घेतले. त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव केला, कारण त्यांनी 370 कलम मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हटवलं. ती देखील बाळासाहेबांची इच्छा होती. आताच संसद रत्न डॉक्टर आपले श्रीकांत शिंदे आणि आपले आप्पासाहेब बारणे या दोघांना संसद रत्न मिळालं. त्यांचंही आपण अभिनंदन केलं. म्हणजे आपल्या पक्षामध्ये, शिवसेनेमध्ये अशी रत्न आहेत की त्यांना संसदेचे पुरस्कारही मिळतात, विधानसभेतले पुरस्कारही मिळतात. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना सूचना आहे की जे असे पुरस्कार मिळतात याचं अनुकरण आपण लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपण लोकांशी आपली नाळ जुळली आहे, लोकांशी आपली बांधिलकी आहे, ती जपण्याचं काम केलं, मुद्दे मांडले तर नक्कीच अशा प्रकारचे पुरस्कार आपल्या प्रत्येकाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारचं काम मला अपेक्षित आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय, जर बाळासाहेब असते, मगाशी कोणीतरी म्हणालं, बाळासाहेब असते तर राम मंदिर होताना, 370 कलम हटताना त्यांनी पाहिलं असतं तर या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं त्यांनी अगदी मुक्त कंठाने भरभरून स्वागत केलं असतं, त्यांचं अभिनंदन केलं असतं. परंतु जे वारसा सांगतात, एक शब्दही उच्चारण्याची हिम्मत त्यांनी दाखवली नाही. मग बाळासाहेबांचे विचार आणि वारसा आणि हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही, तुम्हाला अधिकार नाही.